ॲल्युमिनियम उद्योगामध्ये पैसा किती आहे? ॲल्युमिनियम असो किंवा कुठलाही मॅन्युफॅक्चरिंगचा विषय असो, त्यामध्ये करोडपती जर बनायचं असेल तर एजेस लागतात. 4 वर्षामध्ये 300 कोटीपर्यंत पोहोचू शकलो. ॲल्युमिनियममध्ये पैसा कुठे आहे? मॅन्युफॅक्चरिंग हा जनरेशनसाठी बिझनेस आहे. आज टाकला आणि उद्या करोडपती व्हाल असं होऊ शकत नाही. ॲल्युमिनियमला नावच नाही हं, मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेत. त्याला हां. आपण जर्मल म्हणतो. न्यूनगंड आहे की त्यातनं कॅन्सर होतो. बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग तिथे आज सुद्धा ती भांडी पोह्याची जी आहे ती जर्मलची किंवा ॲल्युमिनियमचीच आहेत. कारण तो म्हणतो ह्याच्याला करपत नाही लवकर. या क्षेत्राचं भविष्य काय आहे? ॲल्युमिनियम इज द फ्युचर ऑफ वर्ल्ड. ॲल्युमिनियम कास्टिंग किंवा ॲल्युमिनियम प्रॉडक्ट एआयला सांगून नाही करू हं, शकत. हं. आपण 4 मिलियन टन ॲल्युमिनियम बनवतो भारतामध्ये. चायना 40 मिलियन बनवतो. हं, हं. आपल्याकडे झारखंड, ओरिसामध्ये ओर्स आहे. चायनामध्ये तर नॅचरल रिसोर्सेस पण नाही. तरी सुद्धा ते आपल्यापेक्षा 10 पट ॲल्युमिनियमचं उत्पादन करतात. जर्मनीमध्ये BMW, महालेसारख्या कंपन्यांमध्ये काम केलेलं. माझं सगळं जीवन जे आहे ते सुखरूप होतं. व्यवस्थित घर, गाडी सेटल होत सगळं असेल. हां. ते सोडून मी आलो कारण मला काहीतरी एक इनोव्हेटिव्ह आयडिया भारतामध्ये आणायची होती. तुम्ही कुठेही शिका, पण आपल्या देशाची आठवण ठेवून तिथे काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे कॉम्पिटिशन जी आहे ती चायनापासून आपल्यावर लादली, तर भारतामध्ये काम होणं फार अवघड आहे. 5-10 लाख रुपये असतील, तर तो या उद्योगामध्ये उतरू शकतो? फार अवघड होता. आज सगळं जग जनझीबद्दल बोलतंय. प्रत्येकाला स्पीड पकडायची आहे. जनझी शिवाय हा भारत घडू शकत नाही. जनझी शिवाय आपण 5 आणि 20 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ शकणार नाहीत. फक्त उद्योजक म्हणून काम करत नाही, तर महाराष्ट्रामध्ये आणखी बिझनेस कसा येईल हं, हं, हं. यासाठी उद्योगाचा राजदूत म्हणून काम करतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा ते परदेशामध्ये तुमची केस स्टडी शिकवली जाणं. की ॲल्युमिनियम सँड कास्टिंग या क्षेत्रामध्ये भारत हा जगाचा हब बनला पाहिजे. आपल्या घराची दारं खिडक्या असतील किंवा जुन्या जमान्यामध्ये वापरली जाणारी भांडी असतील किंवा आपण ऑफिसमध्ये ज्या काचा असतात, या व्यतिरिक्त मेट्रो असेल, एअरपोर्ट असेल, असे सगळीकडे आपण ॲल्युमिनियम बघतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय याच ॲल्युमिनियममधून करोडोंचा व्यवसाय उभा राहू शकतो? हा व्यवसाय उभा राहिलेला आहे. पण त्याच्यामागे संघर्ष सुद्धा आहे. त्याच्यामुळे हा व्यवसाय कशा पद्धतीनं करता येतो, त्यामध्ये संधी किती आहेत, पुढे भविष्य काय आहे आणि संघर्ष किती मोठा आहे, हे सगळं आपल्याला आजच्या स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्टमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भारतामधील ॲल्युमिनियम मॅन भरत गीते. सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की मला तुमचा जो प्रवास आहे तो जाणून घ्यायचा आहे. मात्र सगळ्यात आधी आपण लोकांविषयी बोलूयात. आकडा सांगा, ॲल्युमिनियम उद्योगामध्ये पैसा किती आहे? आता त्याला असं आकडा या रूपामध्ये किंवा संख्येमध्ये सांगता येणार नाही, पण अनगिनत आहे. म्हणजे अच्छा. तुम्ही कराल एवढं कमी आहे. कारण त्याचा एक छोटासा अंदाज मी हा देतो, की आपण 4 मिलियन टन ॲल्युमिनियम बनवतो भारतामध्ये. चायना 40 मिलियन बनवतं. अच्छा. जेव्हा की रिसोर्सेस आपल्याकडे हं, हं. आपल्याकडे झारखंड, ओरिसामध्ये ओर्स आहेत. चायनामध्ये तर नॅचरल रिसोर्सेस पण नाहीयेत. तरीसुद्धा ते आपल्यापेक्षा 10 पट ॲल्युमिनियमचं उत्पादन करतात. त्यामुळे ही फार मोठी संधी आहे. हं, हं. तुम्ही कराल एवढं कमी काम आहे त्यामध्ये. अच्छा. आणि भारताचा ॲल्युमिनियमचा वापर हा फक्त 3 केजी पर कॅपिटा आहे. हं, हं. जेव्हा की चायना आणि जर्मनीचा 32 ते 36 आहे. वर्ल्ड एव्हरेज 11 आहे. सो अच्छा. आपल्याला आणखी भरपूर पुढे पोहोचायचं आहे. हं. त्यामुळे उद्योगच म्हणून नाही, पण ही एक तंत्रज्ञान म्हणून पण ॲल्युमिनियमकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. हं, हं, हं. पण याच्यामध्ये असं आहे, की आता समजा एखाद्याला उद्योग सुरू करायचा आहे. तो सुरुवातीला ॲल्युमिनियम उद्योगामध्ये आला, तर त्याला लगेचच फायदा होऊ शकतो का? आता मी सुद्धा ॲल्युमिनियमचा उद्योग किंवा फाउंड्री हं, म्हणजे हं. ज्याला आपण म्हणतो, की कुठलंही धातू वितळून आपण त्याला आकार देतो. मग तो आकार कुठल्या एखाद्या भांड्याचा असो, तुम्ही जसं सुरुवातीला हं, म्हटलात हं. किंवा एखाद्या उपकरणाचा, उत्पादनाचा किंवा यंत्राचा भाग असो, जसं इंजिन ब्लॉक असो, तर ते आपण बनवतो हं, हं. फाउंड्रीमध्ये. मी यामुळेच हा सब्जेक्ट घेतला जर्मनीमध्ये असताना, कारण यामध्ये भांडवल कमी लागतं. हं, त्यामुळे मला नक्कीच प्रेक्षकांना सांगायला आवडेल, की फाउंड्री हा उद्योग मी यामुळे घेतला, की मी शेतकरी कुटुंबातनं येतो. माझी कुठलीही उद्योगाची पार्श्वभूमी नव्हती. जर्मनीमध्ये असताना मला असं वाटत होतं, की आपण काहीतरी उद्योग उभा करावा आणि फक्त आपण नोकरदार न होता नोकरी देणारं व्हावं. हं, हं. आणि त्यासाठी भारताचा पण एक भाग होता, की भारतामध्ये काहीतरी नवीन तंत्रज्ञान आणायचं.
मी फाउंड्री याच्यामुळे सब्जेक्ट चूज केला कारण तिथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कमी होते. हं. 25-50 लाख रुपये घेऊन, एक फर्नेस घेऊन आणि साचे बनवणारे मातीच्यापासून साचे बनवणारा एखादी मशीन घेऊन मी काम सुरू करू शकत होतो. हं, हं. त्यामुळे हा विषय मी घेतला. त्यामुळे प्रत्येकाला हा सोपा आहे. तसं पाहायला अच्छा. गेलं तर ॲल्युमिनियममध्ये अनेक वेगवेगळे विषय आहेत. पण हं, हं. फाउंड्रीचा जो विषय आहे तुम्ही कमीत कमी सुरुवातीचं भांडवल घेऊन सुद्धा काम सुरू करू शकता आणि आज आपण पुणे झालं, कोल्हापूर या भागामध्ये नवयुवक मी पाहतो, ते मला हं, हं. नेहमीच विचारतात, की कशामध्ये उद्योग करायला पाहिजे? तर ॲल्युमिनियममध्ये करा, कारण ॲल्युमिनियम हे फ्युचर आहे. आज आपण कुठलाही क्षेत्र पाहिलं, मग ते डिफेन्स असो, ऑटोमोटिव्ह आहे, त्यानंतर आजचं विषय जो ईव्हीचा आहे. हं, हं. ईव्हीमध्ये जास्तीत जास्त इलॉन मस्कने ॲल्युमिनियम वापरलेलं आहे. अच्छा. सो ॲल्युमिनियमचं फ्युचर खूप चांगलं आहे. त्यामध्ये उद्योग नक्कीच वेगवेगळे उभे करता येऊ हं, शकतात. हं. आणि दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये म्हणजे जे उद्योगपती उतरतायत किंवा जे उद्योजक उतरतायत त्यांना करोडपती होणं अवघड आहे, की मग लोकांना याविषयी माहितीच नाहीये? ॲल्युमिनियम असो किंवा कुठलाही मॅन्युफॅक्चरिंगचा विषय असो, त्यामध्ये करोडपती जर बनायचं असेल, तर एजेस लागतात. म्हणजे अच्छा. मला तरी आज 10 वर्ष झाले. सुरुवातीचे 3 वर्ष मी ऑन माय ओन म्हणजे स्वतःचा उद्योग उभा केला. 10 कामगारांनी मी काम करायला लागलो. मला प्रॉफिट दिसत हं, नव्हता. हं, हं. कारण प्रॉब्लेम असा होतो, की तुम्ही जर वन स्टॉप सोल्युशन सगळं जर प्रॉडक्ट बनवत असाल तुमच्या हं. फॅक्टरीमध्ये, तरच त्याला महत्त्व आहे. मी सुरुवातीला भांडवल कमी असल्यामुळे फक्त कास्टिंग बनवायचो अच्छा. आणि त्याचं मशीनिंग बाहेरून करायचो, त्याची पेंटिंग बाहेरून करायचो, हीट ट्रीटमेंट बाहेरून करायचं. त्यामुळे एक स्कॅटर्ड सप्लाय चेन असल्यामुळे हं, हं, त्याचा हं. फायदा फक्त मला एकट्याला होत नव्हता. बाहेरच्यांनाही जास्त होत होता. हं. आज मात्र तवराल इंडिया हे वन स्टॉप सोल्युशन आहे. हं, हं, म्हणजे हं. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कास्टिंगपासून मशीनिंग, असेंबली, पेंटिंग सर्व आम्ही इन हाऊस करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉफिटचं प्रमाण वाढत जातं. पण त्याच वेळी तुमची जिम्मेदारी पण येते. कारण हं. पूर्ण प्रॉडक्टची जिम्मेदारी ही तुमच्याकडे आहे. जरी तुमचं मशीनिंग नंतर रिजेक्शन झालं, तरी ते तुमच्याच खिशात मायनसमध्ये पडणार आहे. जर तुम्ही चांगलं प्रॉडक्ट बनवलं, तर तुमचा नफा वाढणार आहे. हं. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग हा जनरेशनसाठी बिझनेस आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये लगेच उद्या आज टाकला आणि उद्या करोडपती व्हाल असं होऊ शकत नाही. अच्छा. तरी पण एखाद्या प्रोजेक्टमध्ये फायदा कितीपर्यंत होऊ शकतं आणि नुकसान होण्याचे चान्सेस किती असतात? तुम्ही जर योग्य तंत्रज्ञान, योग्य मनुष्यबळ, ह्युमन रिसोर्स तुमच्याकडे असेल, तुम्ही स्वतः टेक्नॉलॉजिस्ट असाल. हं, हं. बऱ्याचशा वेळा बिझनेस करताना असं होतं, की आपण टेक्नॉलॉजिस्ट नसतो. हं, हं. मला नॉलेज आहे इलेक्ट्रिकलचं, पण मी उद्योग टाकतो कुठेतरी सिव्हिलमध्ये. हां. मी आहे कुठलातरी मेकॅनिकल इंजिनिअर, पण मी उद्योग करतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये. हं. त्यावेळी प्रॉब्लेम आहे. हां. जर तुम्ही कोर डोमेन तुमच्याकडे असेल, डोमेनचं नॉलेज असेल आणि तुमच्याच क्षेत्रामध्ये उद्योग टाकत असाल, तर नफा लवकर मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. हं, हं. जसं मी मेटलर्जिस्ट आहे. मी मेटलर्जीचं नॉलेज घेतलं, COEPमधनं घेतलं, पुढे बाहेर विदेशात जाऊन जर्मनीमधनं तंत्रज्ञान आत्मसात केलं. त्यामुळे मला थोडंसं सोपं पडलं. तरीसुद्धा मला 3-1 वर्ष लागले हं. चांगला प्रॉफिट कमावण्यासाठी. हं. अच्छा. आणि आता समजा एखादा व्यक्ती आहे, एखादा तरुण आहे, त्याच्याकडे 5-10 लाख रुपये असतील, तर तो या उद्योगामध्ये उतरू शकतो? नाही उतरू शकणार. एवढ्या कमी पैशामध्ये नाही, पण आणखी काही लोन घेऊन 50-55 लाख रुपये तरी लागतील. मग बाकीच्या गोष्टी पण येतात. तुम्हाला माहिती आहे उद्योग उभा करायचं म्हणजे जागा, शेड हे तर तुम्ही रेंटवर घेऊ हं, शकता. हं. म्हणजे लायबिलिटी वाढत नाही. तुम्ही जेवढं जास्त इन्व्हेस्ट कराल, तेवढं पुन्हा नंतर तुमच्या उद्योगामध्ये त्या ओव्हरहेड्स वाढतात. हं, हं. त्यामुळे रेंटल प्लेसमध्ये जाऊन तुम्ही कमी पैशामध्ये 50-1 लाखामध्ये सुद्धा ॲल्युमिनियमचा डाय कास्टिंगचा म्हणा किंवा सँड कास्टिंगचा म्हणा, छोटासा उद्योग उभा करू हं, शकता. हं. तर सुरुवात कशापासून करावी? सुरुवात माझ्या मते मी जर पाहिलं तर जर मी मेकॅनिकल इंजिनिअर असेल, तर मी कास्टिंगचं मशीनिंग करायला सुरुवात करेल. कारण अच्छा. तिथे इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि मला प्रॉडक्टचं नॉलेज घेता येतं आणि त्यानंतर मला बॅकवर्ड इंटिग्रेशनमध्ये जाता येतं. हं, हं, हं. सो मला एकदा त्या प्रॉडक्ट वेगवेगळ्या म्हणजे ह्यांच्याकडनं कस्टमरकडनं घ्यायला मिळालं आणि हं, हं. त्याचं पूर्ण नॉलेज बिल्डिंग करून मग मला त्याच्यामध्ये उद्योग उभा करता हं, येईल. हं. सो देअर आर मेनी वेज अँड कसं आहे, की आपण कुठल्या परमॅबिलिटी आणि कॉम्बिनेशन करतो त्यावर अवलंबून आहे. हं, खरं आहे. पण त्याच वेळेला तुम्ही चीनचा मुद्दा काढलेला होता, हं. की कशा पद्धतीनं चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे उत्पादन होतं. भारतामध्ये तसं होत नाही. तर मग चीनकडून येणारा जो माल आहे तो स्वस्त मिळतो. त्याच्यामुळे भारतामधील मालाला याचा फटका बसतो किंवा उद्योगाला फटका बसतो? नक्कीच बसतो.
पण आज जर आपण मेक इन इंडिया पाहिलं, हं, हं. मेक इन इंडियामध्ये भारत सरकारने असं ठरवलेलं आहे, की कुठलाही जो प्रॉडक्ट बनतोय, जो एक तर सरकारमध्ये शासनामध्ये कामाला येऊ किंवा पी-एस-यू पब्लिक सेक्टर युनिटमध्ये असेल किंवा प्रायव्हेट कंपन्यांना पण काही प्रमाणामध्ये 50% तरी तुमच्या प्रॉडक्टचा 50% कच्चा माल हा तुम्ही भारतातलाच वापरला पाहिजे. यामुळे थोडाफार फायदा झालाय. नाहीतर डायरेक्ट कॉम्पिटिशन जर तुम्ही म्हणाल, तर हं, मग हं. मी पण इथे माल विकूच शकणार नाही. कारण चायनामध्ये एक इकोसिस्टम आहे. हं, हं. चायनामध्ये गव्हर्नमेंटनी लोकल जे काही त्यांच्या ऑथॉरिटी आहेत, पालिका असतील, नगरपालिका असतील, त्यानंतर ग्रामीण ग्रामपंचायत असतील, त्यांची एक छोटीशी इकोसिस्टम आहे, ज्याच्यामध्ये ते इन्सेंटिव्हाइज प्रोडक्शन करतात. गव्हर्नमेंटच तुमच्या प्रायव्हेट कारखान्यामध्ये शेअर घेतो हं. आणि तुम्ही जर ॲल्युमिनियम बनवणारे असाल, ॲल्युमिनियमच्या कास्टिंग किंवा फोर्जिंग किंवा एक्सट्रुजन बनवणारे असाल, तर तुम्हाला बाजूला ते ॲल्युमिनियम बनवणारा, कच्चा माल बनवणारा कारखानाच बाजूला काढून देतात. हं, हं. त्यामुळे तुम्हाला त्या ॲल्युमिनियमच्या प्राईसमध्ये, बेसिक रॉ मटेरियलमध्ये फायदा होतो हं. आणि परत इन्सेंटिव्ह तुमच्या एक्सपोर्टवर चांगले आहेत. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर पूर्णपणे कॉम्पिटिशन जी आहे ती चायनापासून आपल्यावर लादली, हं, हं. तर भारतामध्ये काम होणं फार अवघड आहे. त्यामुळे अच्छा. बऱ्याचशा नाही वेळा तरी सुद्धा आत्ताची आपण बरोबरी करूच शकतो का पुढे जाऊन? करू शकेल जर शासनाने काही थोडेसे आपल्यावर इन्सेंटिव्हज वाढवले. आता हं. जसं की आपण बऱ्याच वेळा चर्चा करतोय, की इलेक्ट्रिसिटीचे प्राइजेस महाराष्ट्राचे खूप जास्त आहेत कंपेअर टू गुजरात. जिथे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे, तिथे शासनाने पण काही इन्सेंटिव्हज दिले पाहिजेत का? किंवा कुठल्या स्कीम राबवल्या पाहिजेत का? जिथे इलेक्ट्रिसिटीचा जास्त वापर आहे, तिथे सबसिडी काही इलेक्ट्रिसिटीवर मिळाल्या पाहिजेत का? यावर काम केलं तर नक्कीच कॉम्पिटिशन करता येईल. हं, हं. पण 2 सरकार वेगळे आहेत. एक जे आहे तर चीनचं सरकार वेगळ्या पद्धतीने चालतं. आपण लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे लोकं जे म्हणतील त्याप्रमाणे करावं लागतं. हं, हं. पण याच्यामध्ये सरकारकडून आता काही योजना सुद्धा आलेल्या आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक बूस्ट देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर सध्या ज्या योजना आहेत त्याचा काही फायदा होतो? डिपेंड्स आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतोय. आता अच्छा. जसं पी-एल-आय स्कीम आहे, हं, हं. प्रॉडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह तो इलेक्ट्रॉनिक्ससाठी जास्त आहे, ईव्हीसाठी जास्त आहे. टिपिकली मॅन्युफॅक्चरिंग कन्व्हेन्शनल जे बिझनेस आहेत त्यामध्ये मला फार जास्त इन्सेंटिव्ह किंवा काही स्कीम दिसत नाहीत. हं, हं. नक्कीच त्या वाढल्या पाहिजेत. तुम्ही जसा प्रश्न उभा केला होता, हं, की हं. चायनाबरोबर किंवा चीनबरोबर आपल्याला जर तुलना करायची असेल, तर आपल्याला अ, म्हणजे टॉपवर सध्या गोष्टी आहेत, ई-व्ही वगैरे इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट त्यापेक्षा बॉटम्स अप हा अप्रोच आपल्याला ठेवावा लागेल. हं, हं. बॉटमपासून अपवर्ड जावं लागेल, की आपण सगळ्याच उद्योगामध्ये काय आपल्याला भक्कम व्हायचं असेल, आपलं जर पूर्णपणे प्राबलीकरण करायचं असेल, तर काय करावं लागेल हे हं, बघावं हं. लागेल. अच्छा. आणि आत्ता जी स्थिती आहे, ज्या कंडिशनमध्ये आपण आहोत, अशामध्ये म्हणजे चायनाशी ऑब्व्हियसली बरोबरी हं. करण्यासाठी आपल्याला अजून वेळ आहे आणि तशा योजना सुद्धा पाहिजे. तेव्हा कुठे आपण तिथपर्यंत जाऊ शकू. पण सध्याची जी स्थिती आहे किंवा सध्या ज्या संधी आहेत, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियममध्ये पैसा कुठे आहे? किंवा कोणत्या गोष्टी बनवून आपण जास्त पैसा कमवू शकतो? आता एक त्यामध्ये वन ऑफ माय फ्रेंड एक उदाहरण आहे माझ्या मित्राचं. त्यांनी ॲल्युमिनियममध्ये शटरिंगचं काम सुरू केलं. आता आपण पाहतोय इंडिया हा प्रगतीकडे वाढतोय. हं, म्हणजे हं. आपण विकसित देश होण्याकडे चाललेलो आहेत. डेव्हलपिंग कंट्रीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप काम होतं. हं. तुम्ही पाहत असाल 5 वर्ष आपण विदेशात जाऊन राहिलो आणि वापस आलो, तर असं वाटतं की पूर्णपणे चेहरा-मोहरा बदलला शहराचा. हं. कारण इन्फ्रास्ट्रक्चर, बिल्डिंग्स, कन्व्हेन्शन सेंटर्स, एअरपोर्ट, मेट्रो अशा गोष्टी वाढतायत. तर त्यामध्ये सगळीकडे शटरिंग लागते, हं, हं. जी पूर्वी लाकडाची वापरायची. पुन्हा नंतर ती स्टीलची वापरायला लागली. लाकडाची तर एकदा आपण जेव्हा शटरिंग करून तो बॉक्स तयार करतो आणि काँक्रीटमध्ये टाकतो आणि कॉलम झाला, की ती तोडावीच लागते. मग ते हं. यूज एंड थ्रो झालं. लोखंडाची 5-6 वेळा वापरल्यानंतर ती गंजते. भंगारसारखी गंजून आपण ती काढून टाकतो. ॲल्युमिनियममध्ये 50 वेळा वापरलं तरीसुद्धा त्याला गंज लागत नाही. अच्छा. कारण अँटी करोजन प्रॉपर्टी आहेत. हं, हं, हं. पुन्हा त्याच्यामध्ये त्याची झीज जास्त होत नाही. त्यामुळे जरी तो 50 शटरिंग वेळा वापरल्यानंतर, हं, 50 हं. वेळा कॉलम बनवल्यानंतर सुद्धा त्याची मेल्टिंग व्हॅल्यू चांगली आहे. अच्छा. प्लस रिमेल्ट करताना त्याचं एनर्जी कन्झम्पशन आणि इमिशन म्हणजे हं, जे हं, हं. पर्यावरणाला घातक आहे, त्याचं प्रमाण स्टीलच्या आणि आयर्नच्या लोखंडाच्या प्रमाणामध्ये कमी आहे.
त्यामुळे असे अनेक वेगवेगळे उद्योग आहेत जे करता येऊ शकतात ॲल्युमिनियमच्या हं, मार्फत. आता हा छोटासा उद्योग आहे. तसं पाहायला गेलं तर शटरिंग लाकडाची, नंतर पत्र्याची, हं, लोखंडाची बनवली. तर कोणीतरी आज ती ॲल्युमिनियमची करतंय. हं, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी तरुणांना किंवा नवउद्योजकांना चान्सेस आहेत, जे स्टार्टअपच्या माध्यमातून ॲल्युमिनियमचा वापर करून हं, हं, हं. त्याच्यामध्ये नवीन काम करू शकतात. अच्छा. तर स्टार्टअप म्हटलं की इनोव्हेटिव्ह काहीतरी हो. केलं पाहिजे. तर मग ॲल्युमिनियम क्षेत्रामध्ये स्टार्टअप कसा करता येऊ शकेल? आता माझं एक उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये हा स्टार्टअपच होता. हं, हं. म्हणजे मी जर्मनी सोडून म्हणजे जर्मनीमधले माझे 10 वर्ष. हां. जर्मनीमध्ये BMW, सारख्या कंपन्यांमध्ये काम केलेलं. माझं सगळं जीवन जे आहे ते सुखरूप होतं. व्यवस्थित हं. घर, गाडी सेटल होतं सगळं सगळं. हां. ते सोडून मी आलो कारण मला काहीतरी एक इनोव्हेटिव्ह आयडिया भारतामध्ये आणायची होती. तो स्टार्टअपच होता. हं, हं. जे मी सुरुवातीला छोटंसं 10 कामगार आणि मी असं सुरुवात केली आणि त्याला आज मोठं कॉर्पोरेटचं लूक आलं. हं. तर प्रत्येकजण मग ते कास्टिंगमध्ये आहे, फोर्जिंगमध्ये, एक्सट्रुजनमध्ये आहे किंवा असं शटरिंगमध्ये असेल किंवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपण नवीन काहीतरी योजना काढू शकतो. त्यासाठी माझं नेहमी एक विनंती असते हं, हं, इंजिनिअर्सला हं. किंवा युवा पिढीला, की तुम्ही कुठेही शिका, पण आपल्या देशाची आठवण ठेवून तिथे काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करा. आजच्या काळामध्ये, आजच्या जिओपॉलिटिकल सिच्युएशनमध्ये आपण भिंती मोठ्या-मोठ्या बांधायला लागलोय. म्हणजे हं. कंपाउंड वॉल. तसं न होता आपण सर्वांनी एकमेकांकडे आलं पाहिजे, गेलं पाहिजे आणि एक व्यवहार एकमेकांबरोबर वाढले. देवाण-घेवाण वाढली. शिक्षण तुम्ही जर्मनीमध्ये घेतलं, अमेरिकेत घेतलं, इंग्लंडमध्ये किंवा जपानमध्ये घेतलं आणि तिथून काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया आणली, तर त्यातनं स्टार्टअप घडू हं. शकतो. भारतात राहूनही तो घडू शकतो. मी असं म्हणत नाही. पण तुम्ही कुठेही जा, पण इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या आहेत ना, त्यापासून दूर जाऊ नका. हं. खरं आहे. आता तुम्ही इनोव्हेशन विषयी बोललात आणि त्याच्यामध्ये आपण बघतो, की ॲल्युमिनियम विषयी बोलायचं झालं तर एक 20 म्हणजे 15-20 वर्षांपूर्वीपर्यंत भांडी खूप वापरली जायची. हं, हं. पण आत्ता त्याच्यामध्ये कुठेतरी असं दिसतंय, की ते कमी झालेलं आहे. तर यामागचं कारण काय असेल आणि या क्षेत्रामध्ये स्कोप आहे का? एकतर आपण जसं आयर्न आहे हं, किंवा स्टील आहे, त्याला लोखंड किंवा पोलाद म्हणतो. ॲल्युमिनियमला नावच नाही हं. मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेत. त्याला हां. आपण जर्मल म्हणतो. हं, मला असं वाटतं, की कुठेतरी दंतकथा अशी असेल, की जर्मनीमध्ये ॲल्युमिनियमचं इनोव्हेशन झालं असेल किंवा त्याचं संशोधन झालं असेल आणि तिथे तो प्रॉडक्ट बाहेर आल्यामुळे त्याला आपण जर्मल म्हणतो. हं, हं. ग्रामीण भागामध्ये मी तरी मराठवाड्यातनं येतो. हां. आम्ही लहानपणी म्हणजे जर्मलची भांडी. ती कालांतराने यामुळे कमी झाली, कारण बऱ्याचशा वेळा असा एक न्यूनगंड आहे, की त्यातनं कॅन्सर होतो. ओके. ॲल्युमिनियमची भांडे. हं, हं, तर तो ॲल्युमिनियमच्या भांड्याचा प्रश्न नाहीये. ॲल्युमिनियमच्या भांड्यावर जी कोटिंग येते, जी आपल्याला क्रिस्प आणि हं, हं. एकदम छान करकरीत डोसा पाहिजे असतो, त्या मे बी कोटिंगमध्ये असेल किंवा काय असेल, यामधनं काहीतरी असेल. ॲल्युमिनियममध्ये तुम्ही कधीही पाणी, दूध काहीही गरम करा. उलट गावामध्ये ती चरबी जी असायची आणि त्याच्यामध्ये जे दूध काढून लगेच ते चुलीवर ठेवलं जायचं. त्यामधला जो गरम होण्याचा भाग आहे, तो एक वेगळाच होता. कारण हीट ट्रान्सफर चांगलं होतं. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग तिथे पोहे फार आहेत. तिथे आजसुद्धा ती भांडी पोह्याची जी आहे ती जर्मलची किंवा ॲल्युमिनियमचीच आहेत. कारण तो म्हणतो ह्याच्याला करपत नाही लवकर हं, आणि चांगला जास्त वेळ गरम राहतो. अनेक फायदे पण आहेत. माझ्या मते त्याचा बराचसा अपप्रचार पण झाला हं. आणि ॲल्युमिनियमचा वापर घरामध्ये भांड्यात होण्यापेक्षा इंडस्ट्रीमध्ये नक्कीच झाला पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त फायदे आहेत हं, हं, त्याचे. हं. खरं आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता एआयचं युग आहे. हं. ऑटोमेशन सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा स्थितीमध्ये ॲल्युमिनियम इंडस्ट्री आहे, ती वाढेल का त्याचं कुठेतरी इम्पोर्टन्स कमी होईल? जी कोर फील्ड आहेत ना, हं, ती हं. नक्कीच कधीच कमी होणार नाहीत. कारण आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲल्युमिनियम कास्टिंग किंवा ॲल्युमिनियम प्रॉडक्ट हे एआयला सांगून नाही करू हं, शकत. हं, हं. आपण काय करू शकतो? तो एआय तुम्हाला रिप्लेस करू शकतो. एआयमधली एक मुलगी बसू शकते तिथे आणि प्रश्न विचारू शकते. मूव्हीमध्ये बरचसं डिसरप्शन येऊ शकतं. हं, हं. अ, आपल्याला जर असं एखादा सीन क्रिएट करायचा असेल, ब्रुस ली आणि जॅकी चॅनचं बेस्ट ऑफ बेस्ट घेऊन आम्हाला आयफल टॉवरवर तो युद्ध करायचंय, तर ते होऊ शकतं. हं, पण प्रॉडक्ट जी खरोखर बनणार आहे, हं. ती मात्र बनूच शकणार नाही. त्यामध्ये काय होऊ शकतं जास्तीत जास्त,
की कॉम्प्युटर रिलेटेड जी कामं आहेत, हं, इन्व्हॉइसिंग करणं, तुमचं सगळं बिलिंग बनवणं, त्यानंतर त्याचा डिजिटलायझेशन ऑफ द मशिनरी. तुम्हाला माणसं हाताने लिहिण्यापेक्षा एक्सेलमध्ये ती तुम्हाला पूर्णपणे एआयच्या रूपामध्ये किती प्रॉडक्ट किती दिवसात बनले, त्याचा हिशोब ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे थोडंफार ह्युमन रिसोर्स मनुष्यबळ कमी जास्त होऊ शकतं. जी ग्राइंडिंग आपण हाताने करत होतो, मे बी रोबोटनी करू शकलं. पण रोबोट चालवणारा पण पाहिजे ना. हं, आणि आपण जर आज बघितलं जेन झी किंवा जी ही युवा पिढी आहे, ती टेक्नॉलॉजिस्ट आहे. हं, ती लवकर त्यांना काही ना काहीतरी असं इनोव्हेटिव्ह किंवा कॉम्प्युटरवर काम, हे लवकर करता येतं. तर उलट मला असं वाटतं, की जरी कामगार कमी झाला, तरीसुद्धा तो प्रोग्रामर जास्त वाढेल. रोबोट चालवणारी प्रोग्रामिंग करणारी ही टेक्नॉलॉजिस्ट लागतील. म्हणजे हं, जी हं, काही हं, आपल्याला तंत्रज्ञान चांगलं आत्मसात करणारी युवा पिढी लागणार आहे. त्यामुळे हं, एआयकडे भीती म्हणून बघण्यापेक्षा त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे, संधी हं, म्हणून बघितलं हं. पाहिजे. कारण तुम्ही जर त्याच्याशी संलग्नित काही कोर्सेस केले किंवा एआय शिकलात, तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या अपॉर्च्युनिटीज या क्रिएट होऊ शकतात. एक्झॅक्टली. आता तुमची जी सुरुवात झालेली आहे त्याच्याविषयी बोलूयात. म्हणजे तुम्ही एका शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला, पण त्याच्यानंतर तुम्ही एक उद्योगपती बनलात आणि आज तुम्ही असं म्हणता येईल की नॅशनल लेव्हलवर सुद्धा तुमचं नाव आहे. ॲल्युमिनियम सेक्टरमध्ये नॅशनल लेव्हलवर तुम्हाला ॲल्युमिनियम मॅन म्हणून ओळखलं जातं. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुमच्याविषयी गौरवोद्गार काढले होते, की एक ब्रँड अँबॅसेडर उद्योगाचे. तर हे झालं आत्ता प्रेझेंटमध्ये तुम्ही हे आहात. पण जेव्हा सुरुवात तुम्ही केलेली होती, करिअरची सुरुवात करणार होतात, त्यावेळेला म्हणजे कधी असा विचार आला, की आपण या क्षेत्रामध्ये उतरायचं? मला असं वाटतं, की जेव्हा तुम्ही जसं म्हटलात, की शेतकऱ्याचा मुलगा, हं, घरामध्ये आई अशिक्षित, काहीच म्हणजे शाळेतच गेली नाही. वडील 3री पर्यंत शिकले. पण वडिलांना शिक्षणाचं महत्त्व होतं. हं, हं, कारण त्यांना आम्ही 6 भावंड म्हणजे 3 बहिणी, 3 भाऊ. एवढा मोठा परिवार, बीड जिल्हा, नंदागोळसारखं कोरडवाहू जमीन असलेलं 2 एकर जमीन वडिलांच्या हिस्स्याला आलेली आणि त्यांना असं वाटलं, की आपण मुलांना शिकवलं पाहिजे. त्यामुळे अशिक्षितपणा खूप होता. त्यामुळे जेव्हा आपण सब्जेक्टसुद्धा चूज केला ना, मेटलर्जी, तर हं, मला विषयसुद्धा माहिती नव्हता. फक्त मला एकच विषय माहीत होता, की आपल्याला सी-ओ-ई-पी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हं, हं, आणि पुण्याला शिकता येईल, पुण्यातनं विदेशात जाता येईल, काहीतरी नवीन-नवीन करता येईल. हं, त्यामुळे हा माझ्या मते ॲक्सिडेंटल विषय निवडला गेलेला होता, हं, जो हं. मला दुसऱ्या वर्षी बदलायचा पण होता. फर्स्ट अच्छा. इयर नंतर फर्स्ट इयर कॉमन असतं सगळ्या हं, इंजिनिअरिंगमध्ये. दुसऱ्या वर्षी मला मेकॅनिकलमध्ये जायचं होतं, पण माझा एक मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं, की "तू मेटलर्जीच ठेव." मेटलर्जीमध्ये खूप जास्त संशोधन होतं. मी अच्छा. स्वतः मेकॅनिकलचा टॉपर आहे, पण तू मेटलर्जीमध्ये राहा. तुला विदेशात जाण्याचा चान्स लवकर मिळेल, जे तुझं स्वप्न आहे. हं, हं, त्यामुळे मी हा विषय ठेवला. पुढे जर्मनीमध्ये गेलो. जर्मनीमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा किंवा वडील मेहनत करत थोडं-थोडं काही ना काहीतरी एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायला लागले होते. मोठा भाऊ जो त्यांना साथ देत होता. त्यामुळे हं, घरामध्ये 4 पैसे थोडेफार येत होते. त्यामुळे असं काही एकदम गरिबीही नव्हती, पण उद्योगाची पार्श्वभूमी पण नव्हती. हं, तर हं, भावाची मात्र इच्छा होती, की तू काहीतरी उद्योग आणला पाहिजे. तर मी असं केलं, की आपल्याला उद्योग कुठल्या विषयामध्ये करता येईल, तर फाउंड्रीमध्ये करता येईल आणि फाउंड्रीमधला विषय फाउंड्री तर ॲल्युमिनियमची पण असते, स्टीलची पण असते, कॉपरची पण असते, झिंकची पण असते, सगळ्याच मेटलची असते. हं, हं. पण ॲल्युमिनियम ह्याच्यामुळे कारण ॲल्युमिनियम इज द फ्युचर ऑफ वर्ल्ड हे माझ्या लक्षात आलं आणि फाउंड्री ह्याच्यामुळे निवडलं, कारण फाउंड्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी लागत हं, होती. हं, म्हणजे हं. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये काही ना काहीतरी प्रॉडक्ट मला बनवता येईल. त्याचबरोबर माझा पर्सनल एक स्वतःचा असा स्वार्थ पण होता. मला हं, जर्मनीमध्ये काही वर्ष राहून अ, नोकरी करून शिकून यायचं होतं हं, वापस. हं, हं. ते पण त्या शिकण्यासाठी आणि जर जॉब लागायचा असेल, तर तुम्हाला आधी जर्मन लोकांना प्रेफरन्स दिला जातो, नंतर युरोपियनला दिला जातो. युरोपमध्ये बरेच देश आहेत, इटली, पोलंड हे सगळे आणि त्यानंतर एशियन लोकांना दिला जातो. अच्छा. मग अशा परिस्थितीमध्ये असा जॉब आपण किंवा जॉब प्रोफाइल बघितला पाहिजे, ज्याच्यामध्ये लोकं काम करत नाहीत. हं, हं, हं. तर फाउंड्रीमध्ये डस्ट आहे, धूळ आहे, त्यानंतर उष्णता आहे, हं. टेम्परेचर आहे. त्यामुळे कुणी काम करत नव्हतं. म्हणूनही हा विषय निवडला आणि म्हणजे तुम्हाला हळू संधी त्यामध्ये लवकर मिळाली. हां, संधी लवकर मिळाली आणि हळू त्यामध्ये इंटरेस्ट पण डेव्हलप झाला. कारण माझं पहिलं काम होतं, जे पार्ट टाईम जॉब करायचो मी. शिकत-शिकत कमवायचो. त्यावेळी मला
असं काम दिलं होतं, की जा आणि त्या फाउंड्रीमध्ये मातीचा मोल्ड बनव. तिथे ॲल्युमिनियम मेल्ट कर आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थर्मोकपल वगैरे ठेव आणि मग ते कास्टिंग करून बघ आणि त्याचं एनालिसिस कॉम्प्युटरमध्ये सिम्युलेशन करून बघ, की ते अच्छा. तसाच रिझल्ट येतोय का? हं, हं, मग मला इंटरेस्टिंग वाटायला लागलं, की हं, रादर दॅन द फॅन्टसीवाली दुनिया, म्हणजे जी अवकाशातच आपण कॉम्प्युटरवर बसून प्रोग्रामिंग वगैरे करतो. आम्हाला माहीत नाही, की त्याचा एंड यूज कुठे आहे. हं, पण इथे मला लगेच दिसायला लागलं कॉम्प्युटरवरचं सिम्युलेशन मी जे करतोय, ते इकडे सुद्धा मोजायला लागलो, की ते तंतोतंत मॅच होतं की नाही. हं, हं, या व्हॅलिडेशनमुळे आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे माझा इंटरेस्ट वाढला, की आजसुद्धा जेव्हा आमच्या कंपनीमध्ये नवीन प्रॉडक्ट येतो, तेव्हा आम्हाला उत्सुकता असते, की तो म्हणजे त्याचा ढाचा, हं, हं. साचा फोडल्याशिवाय आम्हाला कळत नाही, की तो भरलाय की नाही, प्रॉडक्ट व्यवस्थित आलाय की नाही. अच्छा. ही उत्सुकता असते. हं, हं, हं. मग ते याच्यानंतर म्हणजे तुम्ही जर्मनीमध्ये अनुभव घेतला आणि आता तर तुमच्यावर केस स्टडी हार्वर्डमध्ये शिकवली जातीये. मग तुम्ही जेव्हा सुरुवात केलेली होती बिझनेसची किंवा उद्योगामध्ये उतरलात, तर त्यावेळेचा अनुभव कसा होता? आणि आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्ही तुमची फॅक्टरी टाकलेली आहे. तर हा सगळा म्हणजे आपल्या भारतामध्ये काम करण्याचा आणि तेही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? फार अवघड होता. कारण सुरुवातीला जेव्हा वापस आलो हं, जर्मनीवरनं आणि 10 कामगार आणि मी 11वा. बरं जर्मनी सोडण्याच्या आधीसुद्धा मी 1 वर्ष कामगार म्हणून काम केलं. लिटरली म्हणजे आय रिप्लेस्ड वन वर्कर. माझ्या बाजूला जो काम करणारा इटालियन होता, त्याला विचारायचो, "पूर्वी काय करायचा?" तो म्हटलं, "मी आईस्क्रीमच्या फॅक्टरीत काम करायचो." अशा लोकांच्या बाजूला मी अच्छा. काम करत होतो. जेव्हा हं, हं, की 10 वर्षाचा अनुभव वगैरे. हं. आणि तेही खूप जर्मनीमध्ये, विदेशामध्ये जर्मनीमध्ये. नोकरी करून आलात. हां, नोकरी करून नाही आणि तिथेच काम करताना मग ते हां, जर्मन लोकं जो सुपरवायझर असायचा, तो मला हिणवायचा. हां. "अरे बाबा, डॉक्टर गीते." माझ्याकडे तर पी-एच-डीही नव्हती, पण तो हिणवून म्हणायचा, की "कसं वाटतं कामगार म्हणून काम करताना?" कारण हं, तो न शिकलेला होता, थोडाफार शिकलेला होता. सो जर्मनीमध्ये कसं आहे, टेक्निकल नॉलेज घेतल्यानंतर तुम्ही अप्रेंटिसशिप केल्यानंतर सुद्धा चांगले वर जाऊ शकता. हं, हं, सुपरवायझर होऊ शकता, मॅनेजर होऊ शकता. भारतात ही वापस आलो तेव्हा 10 कामगार आणि मी काम करायला लागलो, प्रॉडक्ट बनवायला लागलो. पण त्याला किंमत मिळत नव्हती. हं, 2013-14 चा काळ होता तो. ती किंमत जेव्हा मिळत नव्हती, तेव्हा काही विदेशी लोकं पण माझ्याकडे आले आणि त्यांनी मला म्हटलं, की "हे प्रॉडक्ट तर जर्मनसारखं आहे. यू आर टेक्नोक्रॅट. हं, पण तुमच्याकडे मोठी टीम नाहीये. तुम्ही फक्त कास्टिंग बनवता, हीट ट्रीटमेंटला बाहेर देता, मशीनिंग बाहेरून करता. आम्ही तुम्हाला ॲज अ सप्लायर म्हणून डेव्हलप करू शकत नाही. हं. तुमच्याकडे सप्लाय चेनची टीम नाहीये. तुमच्याकडे फायनान्स, एच-आर नाहीये. तुम्ही आणि 10 कामगार. पण प्रॉडक्ट मात्र जर्मन आहे." अच्छा. मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की चला हं, आपण काहीतरी एक चांगला जॉइंट व्हेंचर पार्टनर आणला पाहिजे, जो 100-500 कोटी भारतामध्ये टाकू शकला पाहिजे. असा शोध सुरू झाला आणि त्या प्रश्नाकडे तुमच्या ग्रामीण भागाकडे हं. आणि आपण जसं म्हटलं देवेंद्रजी मला राजदूत उद्योगाचा म्हणाले. राजदूत म्हटले. हां. हा प्रवास 2015 पासून त्यांच्याबरोबर केलेला आहे आणि जर्मनीवरनं काही ना काहीतरी उद्योग आणण्यासाठी नेहमीच माझी धडपड राहिलेली आहे. त्यामुळे अवघ्या 11 वर्षानंतर त्यांनी मला ही शाबासकी दिली. हं, कारण मागच्या 10 ते 11 वर्षामध्ये नाही म्हटलं तरी 4 ते 5 जर्मन कंपन्या ज्या 100 कोटी ते 500 कोटी, 1000 कोटीपर्यंतच्या जर्मनीवरनं महाराष्ट्रात आणल्या हं, हं, आणि हं. त्या आज चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे हा व्यक्ती फक्त उद्योजक म्हणून काम करत नाही, तर महाराष्ट्रामध्ये आणखी बिझनेस कसा येईल हं, हं, हं. यासाठी उद्योगाचा राजदूत म्हणून काम करतो. ह्या त्यांनी ती उपमा हां. दिली आणि त्यामधनं आणखी जिम्मेदारी वाढली. मला असं वाटतं पुढच्या काही काळामध्ये आणखी जर्मन कंपन्या आत्तासुद्धा माझा मागच्या महिन्यामध्ये जर्मनीमध्ये प्रवास होता. त्यावेळी हं, असंच मला एक जस्ट फर्निचरच्या काही फॅक्टरीमध्ये जाता आलं. तर मी त्यांना म्हटलं, "तुम्ही तसंही इंडोनेशियावरनं लाकूड घेता हं, टिकवूड, हं, इथपर्यंत आणता आणि त्यानंतर प्रोसेस करून तुम्ही वापस जर आमच्याकडली श्रीमंत लोकं जर्मन प्रॉडक्ट म्हणून घेत असतील, हं, हं. व्हाय डोंट यू ब्रिंग धिस मॅन्युफॅक्चरिंग टू इंडिया ओन्ली?" अच्छा. इंडोनेशियावरनं भारतामध्ये लाकूड आणणं ट्रेड फ्रीमध्ये सोपं आहे. हं, इथे तुम्ही लोकांना नक्कीच स्किल वाढवण्यासाठी वेळ लागेल. हं, हं, एकदा स्किल वाढवल्यानंतर तुम्ही इथे प्रॉडक्ट बनवून जर्मनीमध्ये घेऊन जा. म्हणजे लो हं, कॉस्टमध्ये तुम्हाला बनवता येईल. सो असा प्रयत्न माझा नेहमी सुरूच असतो हं. आणि म्हणजे एकूणच तुम्ही फक्त उद्योगपती नाही, तर इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये आणताय, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणताय. प्रयत्न करतो हां. आणि डावोसमध्ये नक्कीच 2-3 वेळा मुख्यमंत्र्यांबरोबर जाता आलं. तुम्ही जसा प्रश्न विचारला, की किती अवघड होतं. तर हं, त्यानंतर 2015 मध्ये हॅनोव्हर मेसमध्ये मेक इन इंडियाचा पहिला इव्हेंट आपल्या देशाच्या बाहेर जो झाला. हं, हं, जिथे देशाचे पंतप्रधान मोदीजी पण होते आणि
तिकडच्या चान्सलर मेर्कल होत्या. त्यावेळी आपला जो मेक इन इंडियाचा पहिला इव्हेंट झाला. त्या इव्हेंटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण होते आणि त्या हं, इव्हेंटमध्ये मला महाराष्ट्र शासनातर्फे काम करता आलं. त्यांच्याबरोबर थोडासा वेळ स्पेंड करता आला. त्यामुळे त्यांची थोडीफार शासन म्हणून ही पण मदत झाली, या उद्योगाला आणण्यासाठी आणि मागच्या 10 वर्षामध्ये हा उद्योग असा वाढला, की हं, हं. सुरुवातीला जेव्ही पार्टनरशिप टोनी आलुटेक या कंपनीबरोबर झाली सुद्धा. पण तरीसुद्धा अडचण अशी येत होती, की कस्टमर इंडियन रेटमध्येच मागायचे. म्हणजे अच्छा. तुम्ही याच ह्याच्यामध्ये आणि आपलं प्रॉडक्ट तर जर्मन आहे. हं. त्याच्यासाठी त्या लेव्हलचं प्रॉडक्ट बनवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी इम्पोर्ट करायला लागत होत्या. तर त्यावेळी मात्र आम्ही वेट एंड वॉच पण काही वर्ष केलं आणि 2016 ला जेव्ही पार्टनरशिप झाली, हं, हं. ती 2019 ला कुठेतरी रंगरूपाला आली. मग कोव्हिड आला हं, हं. आणि 21 ते 26 मात्र आमचा जो प्रवास आहे, तो मात्र एक्स्ट्राऑर्डिनरी आणि एक्स्पोनेन्शियल ग्रोथ झाली आमची. म्हणजे आम्ही 50 कोटीपर्यंत या 4 वर्षामध्ये 300 कोटीपर्यंत पोहोचू शकलो. आणि कुठेतरी असं जाणवायला लागलं, आपला तो सुप्याचा पण प्रश्न होता, हं, की हं. ग्रामीण भागाकडे का गेलो? हां. माझा हा नेहमीच प्रयत्न होता, की उद्योग हा फक्त शहरात, मोठ्या शहरामध्ये न राहता तिथं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. बीडमध्ये पण आला पाहिजे, अमरावतीमध्ये आला पाहिजे. हं, तर बीडपर्यंत तर काही जाता आलं नाही, कारण तिथे बऱ्याचशा टेक्नॉलॉजिकल गोष्टींच्या अडचणी आहेत. हं. पण सुप्यामध्ये जो ग्रामीण भाग आहे अहिल्यानगरमध्ये, तिथे मी एक्सपान्शन करायचं ठरवलं. कारण 2025 मध्ये असं लक्षात आलं, की चाकणचा जो प्लांट आहे पूर्ण क्षमतेने चालायला लागला हं, हं. आणि आता मला कुठेतरी आता पुढे वाढवायचंय, तर ग्रामीण भागामध्ये वाढवू. आणि अच्छा. आज 6 महिने वगैरे झाले आम्हाला प्रोडक्शनाइज होऊन. अवघ्या 1 वर्षामध्ये तो प्लांट कमिटमेंट टू कंप्लीशन म्हणजे दावोसमध्येच एम-ओ-यू साइन केला होता. 1 वर्षामध्ये तो पूर्णत्वाकडे आणला. अच्छा. वाह! छान. त्याच उद्घाटनामध्ये देवेनजी असं बोललेले हं, आहेत. हं, हं. वाह! छान. आणि एक म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही एकदम बरोबर व्यक्ती आहात. एकतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे. तुम्ही स्वतः प्रोडक्शन करताय इथं, मॅन्युफॅक्चरिंग करताय आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं आपल्याकडे उद्योग वाढतील याच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करताय. तर मग तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळेला अशा विदेशी कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करत असतात, त्यावेळेला त्या नेमकं काय बघतात? कोणत्या उद्योगांमध्ये त्या गुंतवणूक करू इच्छितात? 2-3 गोष्टी महत्त्वाच्या पाहतात. हं, म्हणजे तुम्ही किती स्मूथली त्यांना ऑन करता ॲज अ देश, ॲज हं, अ हं. कंट्री म्हणून. जसं चीनमध्ये त्यांना फार फास्ट केलं गेलं. अच्छा. युरोपियन लोकांना. त्यामुळे आपण पाहतोय की चीनकडे युरोपियन इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या आहेत. हो. जमीन देणं, त्यांचे लायसन्स देणं, त्यानंतर त्यांना वेळेवर लोकल समस्यांपासून बाहेर काढणं. हं, हं. दुसरा भाग जो आहे, हा झाला शासनाचा. दुसरा भाग आहे मनुष्यबळ. म्हणजे हं, ह्युमन हं. रिसोर्स स्ट्राँग पाहिजे. हं. तुमचा जो उद्योग या देशात येणार आहे, त्यासाठी फ्युचर रेडीनेसवाली करिक्युलमवाली मुलं आहेत का? मुलं-मुली आहेत का? हं, हं, हं. विद्यार्थी आहेत का? त्यामुळे बऱ्याचशा वेळा आपण पाहतो, की पुण्यावरच जास्त लोकांचा भर हं, जातो. हं. कारण तिथे चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. म्हणजे इट इज कॉल्ड ॲज अ ऑक्सफर्ड ऑफ ईस्टर्न वर्ल्ड. त्यामुळे मनुष्यबळ आहे, त्यानंतर शासनाच्या स्कीम आहेत, इन्सेंटिव्ह आहेत. याकडे ते पाहतात, की बऱ्याचशा देशामध्ये अशी पण फॅसिलिटी आहे, की तुम्ही या आणि फक्त उद्योग सुरू करा. आम्ही तुम्हाला 20 वर्षासाठी रेडिली अवेलेबल शेड पण देतो. हं, हं, हं. अशा ठिकाणी लोकं लवकर जातात. आज व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया ही आपली आशिया खंडातली सुद्धा देश अशी आहेत, की जी पुढाकाराने ही काम हं. करतायत. आणि यासाठी आपल्या शासनाने सुद्धा यावर काम करणं हं. गरजेचं आहे. म्हणजे मग तुम्हाला काय वाटतं, की आपल्या शासनाने त्याच्यानंतर आपले जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी किंवा एकूणच आपली जी व्यवस्था आहे तिथं असे कोणते बदल झाले पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट येतील आणि आपले उद्योग पुढे जातील, मोठे होतील? एकतर एज्युकेशन हा प्राईम भाग आहे कुठल्याही इकोसिस्टमचा. हं, मग हं. ते कुठलंही असू देत. तुमचं मेडिकल आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कुठलंही असेल, तर तिथे फ्युचर कुठल्या सब्जेक्टकडे चाललंय, एआयकडे चाललंय, ऑटोमेशनकडे चाललंय, त्याप्रमाणे करिक्युलम चेंज झाले हं, पाहिजे. हं, हं. जो सिलॅबस आहे तो डायनॅमिक असला पाहिजे. त्यानंतर शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आता ह्या प्रोफेशनल करिअरमधल्या मी सांगतोय, की हं, हं. एआयकडे जायचं, काय करायचं? आता जेव्हा आपण प्रायमरी एज्युकेशन म्हणतो, 1ली ते 10वी इथे सुद्धा बऱ्याचशा वेळा एक फेल्युअर फार मोठा येतो. एखादा मुलगा किंवा मुलगी 1ली ते 10वी शिक्षण घेते, 10वी दोनदा नापास होतात हं, हं. आणि त्यानंतर कळतं की हे आपलं कप ऑफ टी नाहीये. मग हं. नंतर कुठेतरी ड्रायव्हर, प्लंबर, कारपेंटर म्हणून काम करायला लागतात. अशा विद्यार्थ्यांना 5वी 6वी जर कळालं,
की माझं सायंटिफिक गोष्टीकडे लक्ष नाहीये किंवा मला तो आवडत नाही. मी प्रॅक्टिकल ओरिएंटेडकडे जातो. तर त्याचा फायदा नक्कीच चांगले टेक्निशियन बनवण्यासाठी पण होईल. हं. पण भारतामध्ये हा पण न्यूनगंड आहे, की प्रत्येक प्रोफेशनला तेवढं इक्वली महत्त्व नाही किंवा तेवढी सॅलरी नाही. पण हा बदल आत्ता दिसतोय आपल्याला. हं, आपण हं. पाहतोय आज प्लंबरची व्हॅल्यू पाहतोय किती हो. महत्त्वाची आहे किंवा एखाद्या इलेक्ट्रिशियनची व्हॅल्यू पाहतोय. त्यामुळे हा बदल न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये नक्कीच ते आणतायत आणि त्यामुळे काही बदल घडतील. पण आत्ताच्या सिस्टममध्ये किंवा 20 वर्षाच्या एज्युकेशनल सिस्टममध्ये बरेचसे फ्लॉ आहेत. हं, हं. आता आपण पुन्हा एकदा ॲल्युमिनियमविषयी बोलूयात. म्हणजे ॲल्युमिनियम इंडस्ट्री तुम्ही सांगितलं, की आपण 4 टन जर बनवत असू ॲल्युमिनियम, तर चायना हे 40 टन बनवते. म्हणजे हं. आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. 10 पट. 10 पट पुढे आहे. तर मग आपल्या भारतामध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होण्यासाठी किंवा या क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्याची संधी किती आहे? संधी तर 10 पटीने आहे. हां. त्यामुळे मी जसं सांगितलं, की आपल्याकडे कन्झम्पशन म्हणजे वापर सुद्धा कमी आहे. हं, 3 हं. केजी पर कॅपिटा. प्रत्येक माणूस 3 केजी एका वर्षाला ॲल्युमिनियम वापरतो, जेव्हा की वर्ल्डचा एव्हरेज 11 आहे. हं, सर चायना तर 32 आहे. जर्मनी 36 केजी वापरतं. म्हणजे आपल्याकडे फार मोठी ती व्हॅक्यूम आहे, हं, गॅप हं. आहे, ज्याच्यामध्ये आपण उद्योग त्यातनं घडवू शकतो. मग तो फक्त फाउंड्रीमध्येच नाही, तो एक्सट्रुजन आहे, फोर्जिंग आहे, ॲल्युमिनियम मेकिंग आहे, स्क्रॅप आहे. हं, हं, हं. आत्ता बऱ्याचशा वेळा आपण पाहतो, की आपल्याकडे रिसायकलिंग ऑफ ॲल्युमिनियम खूप होतं. त्यामध्ये सुद्धा उद्योगाला खूप चान्स आहे. अशा अनेक अपॉर्च्युनिटी आहेत, कारण हं, हं. वापरच कमी आहे. युजेस पण वाढू शकतो. आज आपण बऱ्याचशा वेळा पाहतो, की हायवेचे जे काही पॅरापेट क्रॅश बॅरियर असतात, विदेशामध्ये ॲल्युमिनियममध्ये वापरले जातात. हं. कारण ॲल्युमिनियम लवचिक पण आहे. पुन्हा नंतर त्याला कोलोजन झालं तर तो चांगल्या पद्धतीने ट्रक वापस ट्रॅकवर आणू शकतो. त्याचबरोबर आपण बघितलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बिल्डिंग्स, हं, हं. प्रत्येक बिल्डिंगला सुशोभीकरण करताना आपण ते स्टीलचं किंवा माईल्ड स्टीलचंच वापरतो. हं, हं. त्याऐवजी जर ॲल्युमिनियमचं वापरलं फसाड, तर कित्येक वर्ष ते राहू शकतं. त्यामुळे डिझायनर्स, जे काही आपले आर्किटेक्ट आहेत, हं, हं. ते सुद्धा या विषयावर भरपूर काही काम करू शकतात. अच्छा. आता तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. ॲज अ एम्प्लॉयी म्हणून काम केलं. त्याच्यानंतर ॲज अ ओनर म्हणून सुद्धा तुम्ही काम करताय. तर मग पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये या क्षेत्रात असं म्हणता येईल, की या क्षेत्राचं भविष्य काय आहे? भविष्य हे फार मोठं आहे आणि त्यामध्ये ॲल्युमिनियमला आपल्याकडे शासनाने सुद्धा त्याला एक चांगली मिनिस्ट्री काढली पाहिजे. हं, हं. म्हणजे आपण पाहतोय की मिनिस्ट्री ऑफ स्टील आहे, हां, हां. पण मिनिस्ट्री ऑफ ॲल्युमिनियम का नाहीये? हं. याबद्दल मी नेहमी म्हणत असतो. अच्छा. आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस खूप आहेत. हं, हं. ओरिसा, झारखंड इथे आपल्याकडे बॉक्साईट जास्त प्रमाणामध्ये होतं. हं, हं. आपल्याकडे ज्या पद्धतीने आपण ॲल्युमिनियम बनवतोय, त्याचा वापर कमी आहे. आपल्याला उलट एक्सपोर्ट करावं लागतं. हं, हं. तर आपल्या देशातच तो वापर कसा वाढला पाहिजे, यासाठी एक पॉलिसी बनली पाहिजे. शासनामध्ये एक डिपार्टमेंट बनलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील नक्कीच आहोत. अच्छा. आता तुमच्या कंपनीविषयी, हं. तर ऑल इंडियाचा मला वाटतं, की तुम्ही जो एक गोल सेट केलेला होता, तो तुम्ही अचीव्ह केलेला आहे. तुमचं नाव सुद्धा झालेलं आहे आणि तुमच्यावर केस स्टडी परदेशामध्ये होतीये. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा ते परदेशामध्ये तुमची केस स्टडी शिकवली जाणं. मग आता तुमचं पुढच्या 5 वर्षांसाठी एम काय आहे? मला असं वाटतं, की फार जास्त लाँग व्हिजनमध्ये मी काम करत नाही 5 वर्ष. पण अ, आता जेव्हा उद्योगामध्ये पडलेलो आहे, तर नक्कीच आपल्याला माइलस्टोन बनवावे लागतात. पुढच्या 5 वर्षामध्ये तवरार इंडिया किंवा माझं पर्सनली स्वप्न असं आहे, की ॲल्युमिनियम सँड कास्टिंग या क्षेत्रामध्ये भारत हा जगाचा हब बनला पाहिजे. म्हणजे मुख्य स्थान आणि त्यासाठी ती टेक्नॉलॉजी आणायचं सीडचं काम म्हणजे हं, हं. बीज रोवायचं काम मी केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये अनेक नवउद्योजक, नवीन लोकं तयार होतील आणि या देशाला ॲल्युमिनियम सँड कास्टिंगमध्ये किंवा ॲल्युमिनियम क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जातील. आणि माझं पर्सनली माझ्या कंपनीचं स्वप्न असं आहे, की पुढच्या एक 3 ते 5 वर्षामध्ये आम्ही जवळपास 1000 मेट्रिक टन पर मंथ आणि जवळपास 1000 कोटीची कंपनी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही योजना पण केलेल्या आहेत. एक्सपान्शन करतोय. विस्तार आमचा पूर्णपणे सुपा इथे होतोय. ही स्वप्न पुढच्या 5 वर्षाची आहेत. अच्छा. आणि आता एक शेवटचा प्रश्न. आता समजा एखादा 18 वर्षांचा मुलगा आहे, जो आपला हा पॉडकास्ट बघतोय, त्याला जॉब करायचा आहे किंवा बिझनेस करायचा आहे. तो अजून काही डिसाईड करू शकलेला नाहीये. अशा मुलाला काय सल्ला द्याल?
आज सगळं जग जेन झीबद्दल बोलतंय. म्हणजे मी त्याबद्दल अभ्यास पण करतो. माझ्या कंपनीमध्ये पण बरेचसे जेन झी आहेत. आजच्या युवा पिढीला जे पाहिजे ते एकदम तत्पर, लगेच ह्या गोष्टी माहिती पण होतात. कारण इंटरनेटचं युग आहे. हं. जे युरोपमध्ये काहीतरी झालं तर 2 तासामध्ये आपल्याकडे कळतं. प्रत्येकाला स्पीड पकडायची आहे. तर त्यांना मी एकच सांगेल, की आज जग जसं तुम्हाला पॉलिटिक्स किंवा ॲक्टिव्ह जे काही सोशल गोष्टी घडतायत हं, जगाच्या हं, हं. अराउंड, त्या लगेच माहिती होतात. त्याप्रमाणेच इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि सायन्सशी रिलेटेड ज्या गोष्टी घडतायत त्याचा अभ्यास करा. त्याला चांगलं आत्मसात करा. चांगलं एज्युकेशन घ्या. हं, त्यानंतर एक पूर्ण परिपक्व वेळ द्या. त्यासाठी तुम्हाला कष्ट, समर्पण आणि तुमची जिद्द पाहिजे. हं, म्हणजे जेव्हा मी म्हणतो, की कष्ट, जिद्द आणि समर्पण हे याच्यामुळे म्हणतो कारण कष्ट केल्यानंतर, जिद्द असल्यानंतरच पुढे तुम्ही ते कंटिन्युएशन, पर्सिव्हरन्स करणार आहेत. हं. तर त्यानंतर तुम्ही पुढे चालून चांगलं एज्युकेशन घेऊन नोकरी करा आणि त्यानंतर आपण काही उद्योगामध्ये काही करू शकतो का? हा प्रयत्न करा. एकदम आज इंजिनिअरिंग झाली आणि उद्या उद्योग काढायचा आहे, यामध्ये पडू नका. चांगला अनुभव घ्या आणि भारताचं भविष्य आपल्या हातामध्ये आहे. हं. मी नेहमीच म्हणत असतो, जेन शिवाय हा भारत घडू शकत नाही. भारत हा विकसित देश होऊ शकत नाही. जेन शिवाय आपण 5 आणि 20 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ शकणार नाहीत. नवभारत घडू शकणार नाहीत. तर आपल्या हातामध्ये हे नक्कीच आहे आणि आपण चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगलं काम करावं. वाह! छान. सर छान सल्ला तुम्ही दिला. तुमचा हा जो अनुभव आहे तो शेअर केला आणि त्याचबरोबर तुमचे जे एम्स आहेत पुढे जाण्याचे तेही सांगितलेले आहे. मला वाटतं की आत्ता फक्त तुम्ही भारतामधले ॲल्युमिनियम मॅन आहात, पण पुढच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगातले ॲल्युमिनियम मॅन म्हणून तुम्हाला ओळखलं जाईल. शुभेच्छा. इथे आलात आणि एवढं छान आमच्या या प्रेक्षकांशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आजच्या पॉडकास्टमध्ये मला वाटतं, की तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, जेव्हा एखादा मोठा उद्योग उभा करायचा असतो, त्यावेळेला फक्त पैसे महत्त्वाचे नसतात, तर त्याचबरोबर योग्य निर्णय आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे आजचा हा पॉडकास्ट नक्कीच तुम्हाला इन्स्पायरिंग ठरला असेल, अशी मी अपेक्षा करते आणि यासोबतच आजच्या स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्टमध्ये इथेच थांबते. तुम्ही बघत राहा न्यूज 18 मराठी.